चला करू घरचा अभ्यास। पहिलीचा आजचा आपला घरचा अभ्यासाचा 28वा दिवस आहे गणित विषयाचा। आज आपण 1 ते 10 अंक अंकात अक्षरात लिहिणार आहोत। आज आपलं 1 ते 10 अंकाचा अभ्यास पूर्ण झालेला आहे। मागची पुढची संख्या, लहान मोठी संख्या, चढता क्रम, उतरता क्रम, 1 ते 10 संख्यांची बेरीज, वजाबाकी सर्व काही आपण शिकलेलं आहोत। आज शेवटचा दिवस आहे। चला मग पटकन आज पट्टी घ्या, बॉक्सची वही, पेन्सिल, पट्टी, इरेजर घेऊन घरचा अभ्यास करायला आपल्याला बसायचं आहे। ओके। तर मुलांनो, हे वस्तू रूपातलं एक आहे, हे अंकातलं एक आहे आणि हे आहे अक्षरामधलं एक। हे तिन्ही काय आहेत? एकच आहेत, पण यांचं रूप वेगळं आहे। हे वस्तू रूपात आहे, याचं मापन करायचं आपल्याला। हा आहे एक, हा आहे एक आणि हा अंक अक्षरामधला एक आहे। तर मुलांनो, हे वस्तू रूपातले 2 आहेत, 1 2, हे अंकातले 2 आहेत आणि हे अक्षरामधले 2 आहेत। ओके। तर मुलांनो, हे वस्तू रूपातले 3 आहेत, 1 2 3 3 आणि हे तला वेलांटी 3 3 वस्तू रूपात, 3 अंकात आणि हे 3 आहेत अक्षरात। तर हे 4 जे आहेत ते वस्तू रूपातले आहेत, 1 2 3 4 आणि हे अक्षरामधले 4 आहेत आणि हे अंकातले 4 आहेत, अक्षरातले 4 आणि अंकातले 4। तर हे मुलांनो वस्तू रूपातले 5 आहेत, 1 2 3 4 5 वस्तू रूपातले हे 5 आहेत आणि हे अंकातले 5 आणि हे आहेत अक्षरातले 5, अंकातले 5 आणि अक्षरामधले 5। तर मुलांनो, हे आहेत 6, 1 2 3 4 5 6 किती येथे? 6 6 किती येथे? 6 आणि हे किती आहेत? 6 6 6 6। हे अक्षरातले 6 आहेत आणि हे अंकातले 6 आहेत। तर हे 7 गजके आहेत, 1 2 3 4 5 6 आणि 7 किती गजके आहेत? हे 7 1 2 3 4 5 6 7 7 आणि हे पण आहेत 7। हे अक्षरातले 7 आहेत, हे अंकातले 7 आहेत आणि हे वस्तू रूपातले 7 आहेत। तर मुलांनो, ह्या वस्तू 8 आहेत, मोजू का मी? 1 2 3 4 5 6 7 आणि 8 हे 8 आहेत, हे अंकातले 8 आहेत आणि हे अक्षरातले 8 आहेत। वस्तू रूपातले 8, अंकातले 8 आणि अक्षरातले 8। हे वस्तू रूपातले 9, अक्षरातले 9 आणि हे आहेत अंकातले 9, 1 2 3 4 5 6 7 8 9 9 9। हे आहेत अंकातले 9, अक्षरातले 9 आणि हे आहेत अंकातले 9। तर मुलांनो, हे आहेत वस्तू 10, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 आणि ह्या अंकातले 10 आहेत आणि हे आहेत अक्षरातले 10, अंकातले 10 अक्षरातले 10 आणि हे आहेत 10 वस्तू। तर मुलांनो आपल्याला 1 ते 10 उजळणी अंकात आणि अक्षरात शिकायचे आज, अंकात आणि अक्षरात। आत्ताच तुम्हाला काय झाले, वाचायला येऊ लागलेले आणि लिहायला सुद्धा थोडं थोडं येते, म्हणून आज आपण अंकात आणि अक्षरात उजळणी लिहिणार आहोत। हा आहे अंक, पिवळ्या रंगाचे जे दिसायलेले आहे ते आहेत अंक आणि हे आहेत अंकच आहेत पण ते अक्षरात लिहिलेले आहेत। हे अंक अक्षरामध्ये लिहिलेले आहेत। आता जसं हा आहे 1, कुठे आहे अजून 1? हे बघा इथे एक आहे, 1 1 1। आता हे मी जोड्या बरोबर लावलेल्या नाहीत, आता आपल्याला जोड्या लावायच्या। तुम्ही काय करायचं, तिथं बसून मला बोटानं सांगा, मी जोडी लावते, ठीक आहे? तुम्ही तिथं बसून मला बोटानं सांगायचे बरं का। चला, आता हा 1, आता याच्यामध्ये 1 कुठं दिसायले बघा, गुलाबी चिठ्ठ्यावर कुठं तुम्हाला 1 दिसायले का रे? दिसायले का कुठं 1 तुम्हाला? हे बघा इथं आहे 1। आता हे 1 कुठं जाणार? 1 जवळ। आता हा 9 काढते मी आणि ही झाली आपली 1 ची जोडी, 1
एक, एक, एक. आता एक 9. माझ्या हातात किती आहेत? 9. 9 कुठे आहेत रे? 9 हे बघा इथे 9. 9 कुठं आहेत? इथं आहेत 9. मग आता मी 9 जवळ 9 ला पाठवणार. ठीक आहे, हे झाले 9. 9 आता माझ्या हातामध्ये किती आहेत? 7. सलाकाना 6 आणि 7. आता 7 कुठे आहेत रे? हे बघा इथं 7 आहेत. आता 7च्या समोर मी 7 ला लिहिणार, ठेवणार. हे बघा, हे अंकातले 7 आणि हे अक्षरातले 7 आहेत. आता माझ्या हातामध्ये आहेत 2. 2 कुठं दिसायले? पिवळ्या चिठ्ठ्यामध्ये. हा, बोटानं दाखवा मला. हा, बरोबर आहे, सापडलं. 2 सोपं. हे बघा इथं आहे 2. तर आता 2च्या समोर मी काय लिहिलं? 2 लिहिलं. 2, 2. हे किती आहेत? 6. किती आहेत हे? 6. आता 6च्या समोर मी 6 लिहिणार. 6 कुठे आहे? हे बघा इथं 6 आहे. 6 इथं आहे. मग मी 6च्या समोर 6 ला लिहिणार. ठीक आहे, 6च्या समोर मी 6 ला ठेवलेले. आता माझ्या हातामध्ये आहेत 4. चला का ना 4. चला का ना 4. आता हे 4 मी कुठे ठेवू? 4 कुठे आहेत? हे बघा इथं 4 आहेत. 4च्या समोर मी 4 ठेवलेले आहेत. आता लागले का जोड्या? 1, 2. आता इथं चुकलं बघा. हे आहेत 8 आणि 8च्या समोर काय आहे? पलाकाना 5. 8च्या समोर किती आहे? पलाकाना 5. आता हे 5 मी काढते. 5 कुठं आहेत बघा बरं? हे बघा इथे आहेत 5. 5 इथं आहेत. मग 5च्या समोर मी 5 लावणार आणि हे 10 काढून टाकते. 5च्या समोर मी 5 लावलेले. आता माझ्या हातामध्ये आहेत 10. 10 10 इथं आहेत. 10च्या समोर मी 10 लावणार आहे. 10च्या समोर मी 10 लावलेले आहेत. आता माझ्या हातामध्ये आहेत 3. 3च्या समोर मी 3 लावते. 3च्या समोर हे 3 लावलेले आहेत. 3. तर माझ्या हातामध्ये आहेत 8. 8च्या समोर मी 8 लावलेले आहेत. आता बघा बरोबर अंक आणि अक्षराच्या जोड्या झाल्या का? 1 1, 2 2, 8 8, 3 3, 4 4, 7 7, 6 6, 9 9, 5 5, 10 10. ठीक आहे, लागल्या अक्षराच्या. तर मुलांनो, आता आपल्याला अंकात आणि अक्षराच्या जोड्या लावायच्या. तुम्ही काय करायचं? तिथं बसून मला बोटानं सांगा, मी जोड्या लावते. ठीक आहे, आता हे आहे 1. 1 ची जोडी कुठे आहे रे? अंकात हे 1 आहे आणि अक्षरातली 1 ची जोडी कुठे आहे? इथं आहे. बरोबर आहे का? 1 1. आता ह्याची लावायची आपल्याला जोडी 1. हे किती आहेत? 4. किती आहेत हे? 4. 4 ची जोडी कुठं लिहिले बघा बरं अंकात? ही 4 2 3. आता ह्या 4 ची जोडी कुठं लावू मी? हा, बोटानं दाखवा मला. हा, दिसायले मला. हा हा, ठीक आहे ठीक आहे. ह्याला लावू का जोडी? ओके. हे आहेत 3. 3 ची जोडी कुठे दाखवा बरं मला बोटानं? ह्या 3 ची जोडी कुठे? हा, बरोबर आहे. 3 ची जोडी कुठे? इथं आहे. आणि हे 2. 2 ची जोडी कुठे रे? ह्या 2 ची जोडी कुठे आहे? हा, बरोबर आहे, इथं आहे. हा, अशा आपण जोड्या लावल्या. आता इथं बघा 2च आहे. हे किती आहेत? 6. 6 कुठे लिहिलेले? हे आहे 5 आणि हे आहे 6. म्हणजे 6 ची जोडी इथं लावायची अशी 6. हे आहे 5 आणि हे आहे 5. 5 5 ची मी अशी लावली जोडी. हे आहेत 8. आता ह्याच्यामध्ये 8 कुठे दिसेल रे तुम्हाला? हा, बरोबर आहे, 8 आहे इथं आणि हे मी 8 ची लावली जोडी. हे आहेत 7. 7 7 ची लावली मी इथं अशी जोडी. हे 9 आणि हे 9. ह्या 9 9 ची लावली जोडी. हे 10 आणि हे 10. ह्या दोन्ही 10 ची लावली मी जोडी. 8 8, 7 7, 9 9, 10 10. किती सोपं होतं रे? 1 1, 4 4, 3 3, 2 2, 6 6, 5 5. असे गणित सोपे सोपे परीक्षेला यावे. किती मज्जा ना? तर मुलांनो, आता आपल्याला 1 2 वाचत लिहायचे. तुम्ही सुद्धा माझ्यासोबत वाचत लिहायचं. जर तुमच्या जवळ पट्टी असेल तर काय करा? रेषा मारा.
जर पट्टी नसेल तर काय करा, सरळ रेषेमध्ये लिहा आणि नंतर मग व्हिडिओ संपल्यानंतर रेषा मारून घ्या. चला आता आपल्याला 1-2 लिहायचे ना, म्हणून आपण छान व्यवस्थित रेषा मारून घेऊ. जर तुमच्या डब्याची वही असेल तर मग तुम्हाला रेषा मारायची गरज नाही, आपण हे डब्याच्या वहीमध्ये पण लिहू शकतो. ठीक आहे, तर मी छान अशा रेषा मारून घेते. चला आता तुम्ही माझ्यासोबत वाचत लिहायचे. वाचत लिहिले की आपण खूप हुशार होत असतो, माहिती ना तुम्हाला. चला वाचत लिहूयात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9
10 1 2 3 4 5 6 7 8 9 10 1 2 3 4 5 6 7 8 9 10 1 2 3 4 5 6 7 8 9 10 1 2 3 4 5 6 7 8 9 10 1 2 3 4 5 6 7 8 9 10 1 2 3 4 5 6 7 8 9 10 झालं का तुमचं लिहून? आता राहिलेलं काय करायचं, तुम्ही व्हिडिओ संपल्यानंतर पूर्ण करायचं. ज्यांनी रेषा मारल्या नाहीत त्यांनी आता तुमचं लिहून झाल्यानंतर रेषा मारा. ठीक आहे, सगळ्यांना 1 ते 10 संख्या अंकात अक्षरात आता न बघता लिहिता यायला पाहिजे बरं का. ओके.